नमस्कार. बाजारात नवा कवी आलेला आहे. नव्या उमेदीचा तरुण, मात्र खूप जुन्या आदिम संवेदना घेऊन तरुण कवी आहे, ज्याचं नाव आहे वाल्मिक विष्णू वाघमारे. गाभ्यातला हलकल्लोळ या नावाचा या शीर्षकाचा त्याचा नवा कविता संग्रह आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा त्याचा पहिला कविता संग्रह आहे. तर वाल्मिकच्या कविता आपण बऱ्याचदा फेसबुकवर वाचत असतो, पण यामध्ये बऱ्याच कविता आहे. साधारणतः 60 पेक्षा जास्त कविता या कविता संग्रहात आहे. उत्तम पद्धतीच्या कविता आहेत आणि बऱ्याच वेळा संवेदनशील लोक जे असतात ते आपण चिंतन करत असतो. जगण्यातल्या विसंगतीचे वेगवेगळे अर्थ लावत असतो, पण ते शब्दबद्ध आपल्याला बरेचदा करता येत नाही, किंवा ज्यांनी ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कविता अनेकदा दुर्बोध झालेल्या दिसतात. ती गडबड जी आहे ती यात नाही. म्हणजे वाल्मिक एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमधून जातो हे त्याच्या कविता संग्रहातनं स्पष्ट दिसतंय. त्याच्या आयुष्यात दुःख आहे, त्याला प्रचंड आशा आहे, तो माणसांवर प्रचंड जीवापाड प्रेम करतो, त्याला त्यांच्या गोष्टी खटकतात सुद्धा. आयुष्य जगणं हे अत्यंत कठीण आहे, विसंगतीने भरलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. त्याने आत्मपरीक्षण करताच त्याने जगण्याच्या सगळ्या गोष्टींचे अर्थ लावले. आपल्या गोष्टींकडे तो कुतूहलाने पाहतो. एक आदर्शवादी व्यवस्था स्वतःच्या भोवती उभी करतो किंवा नैराश्याच्या गर्तेत डुंबतो. या सगळ्या गोष्टी त्याने या कविता संग्रहामध्ये शब्दबद्ध केल्या आहेत आणि या इतक्या तरल, निर्मळ आणि सोप्या शब्दांमध्ये केलेल्या आहे की त्या क्लिशेही वाटत नाही आणि ॲट द सेम टाइम त्या दुर्बोध सुद्धा वाटत नाही. म्हणजे 90मध्ये जन्मलेले जे लोक आहेत ती जरा थोडी आपण गुंतागुंतीची पिढी असं म्हणू, कारण आपल्याला जुन्याचा साथ पूर्ण सोडता येत नाही, नवीन गोष्टी आपल्याला लवकर पकडता येत नाही. आणि अशा वेळी आपला जो एक मेंटल केओस आहे, किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली पहिली पिढी आहे की जी खेड्यातून शहरात आलेली आहे, काहीतरी नवा विचार करतोय किंवा एक वेगळा संघर्ष सुरू आहे, ह्या सगळ्यांचं जे जीवन आहे, जे जगणं आहे, त्या मागचा विचार आहे, तो वाल्मिकने ह्या कविता संग्रहामध्ये शब्दबद्ध केलाय. त्यामुळे हा कविता संग्रह चांगला झालाय. आणि परत मी म्हणते की जेव्हा ह्या कविता आपण वाचतो तेव्हा त्या आपल्याला आपल्याच वाटतात. आपण अशाच भाषेत विचार करतो, पण आपल्याला लिहिताना ते शब्द सुचत नाही. वाल्मिकने बिलकुल नेमके शब्द त्या सगळ्यांसाठी शोधलेले आहेत. तर ह्या कविता संग्रहामध्ये साधारणतः 4 भाग आहेत. गाभ्यातला हलकल्लोळ हा पहिला सेक्शन, त्यानंतर विस्कटू देणार नाही नाळ, त्यानंतर निळसर करुणेचं प्रतिबिंब आणि चांदण्या उतरल्यात माझ्यात. तर ह्या सगळ्या जे 4 सेक्शन आहेत त्याला अनुसरून दिनकर मनवरांची रेखाटनं सुद्धा यात आलेली आहे, जी नितांत सुंदर आहे. त्यातलं सुरुवातीचंच मी तुम्हाला एक दाखवते, गाभ्यातला हलकल्लोळ. तर ह्या सगळ्या कविता मी वाचलेल्या आहे आणि खूप प्रभावी कविता आहे. तुम्हाला पकडून ठेवतात आणि प्रवाही आहेत. असं वाटतं की कवितेची कुठली तरी कथा सांगू इच्छितो ह्या सगळ्या कवितांमधून. ह्याला जर व्यवस्थित सिक्वेन्सने जोडला तर कदाचित ही एक वाल्मिकची गाथा बनू शकते. तर यातला मी एक सेक्शन जो मला फार इंटरेस्टिंग वाटतो तो मी सांगते. सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे, चांदण्या उतरल्या माझ्यात. यात सुद्धा दिनकर मनवरांचं चित्र आहे, रेखाटन आहे त्यांनी केलेलं. तर या सेक्शनला जर मी, बाकीच्या सगळ्या कविता छान आहे पण मी एका सेक्शनबद्दल सांगते, सगळं सांगणं होणार नाही, व्हिडिओ मोठा होऊन जाईल. स्वप्नाळू, निर्मळ, आदर्शवादी आणि सेम टाइम युटोपियन अशा 4 शब्दांमध्ये मला हा सेक्शन जो आहे, हा विभाग मला वाटतं की याचं वर्णन करता येईल. तर हृदय बदलतं प्रार्थनेत नावाची एक कविता आहे, ती छान आहे. यात त्याने स्वतःच्या मुलीसाठी कविता लिहिलेली आहे, तुझ्या येण्याने. त्याच्या सगळ्यात शेवटी त्याच्या ओळी आहे ते अशा आहे की तुझ्या येण्याने माझ्यातल्या सगळ्या असहाय्यतेला पुन्हा पुन्हा नाकारत फुटली आहेत माझ्यातली सगळी झुडपं. म्हणजे एक आशावाद, एक सृजन, म्हणजे मुलीच्या येण्याने एक आयुष्यच कसं सृजनात्मक होतं त्याला वर्णन करणाऱ्या त्या ओळी आहेत ह्या की तुझ्या येण्याने माझ्यातल्या सगळ्या असहाय्यतेला पुन्हा पुन्हा नाकारत फुटली आहेत माझ्यातली सगळी झुडपं. कितीही झोडू दे हे झाड, ही पुन्हा एक आदर्शवादी कविता आहे. त्याला सगळ्यात शेवटी तो म्हणतो की कुणी कितीही झोडू दे हे झाड, त्याला मोहर यायचा थांबणार नाही. पाशची इथली जी कविता आहे, मैं घास कहीं पे भी उगाऊंगा,
त्याचं ते आठवण देणारी ही कविता आहे. ह्या सेक्शनला पुन्हा वर्णन करताना मला एक सांगायचं आहे की जेव्हा आपण आपला स्वतःचा विचार करतो, जेव्हा आपण आपल्या जगाची, आपल्या आजूबाजूच्या माणसांची अर्थ लावतो आणि आपल्याला लक्षात येतं की खूपच अन्यायकारक आणि दुःखद गोष्टी आहे, तेव्हा आपण असा विचार करतो की एकतर आपल्या मनात आत्महत्येचा पण विचार येतो की संपून जावं हे सगळं एकदाचं, हे आयुष्य कठीण आहे जगणं, किंवा मग सगळं असंच असतं, सगळं छान छान असतं तर किती छान झालं असतं. अशा दोन्हीही भावना आजही संवेदनशील व्यक्तीच्या मनात येतात. त्यातली ही एक पहिली जी कविता आहे ती आदर्शवादावर, म्हणजे दुसऱ्या भागावर की सगळं छान छान असतं तर त्यावर ही कविता आहे वाल्मिकची, जास्त जास्त नितळ. ती कविता अशी आहे. विसरता यायला हवेत मनावरचे वळ सहजासहजी, कोणताच ओरखडा मुक्कामाला नसावा, इतकं सहज करता यायला हवं स्वतःला, स्वप्नात फक्त प्रेम हवं, सर्वत्र धावणारं वाऱ्यासारखं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्याला मनावर पडलेले वळ कोणत्याही जिवंत माणसाला इतक्या सहजासहजी विसरता येत नाही. पण जेव्हा माणूस त्याच्या आयुष्यात शेवटी असतो तेव्हा आयुष्याचं सार काय तर तो म्हणतो इट्स अन आर्ट ऑफ लेटिंग गो. पण हे सगळं आयुष्याच्या शेवटी समजतं. ज्यावेळेस आपला प्राईम टाईम असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या मनावरचे ओरखडे वगैरे कुणालाही काही ओढता येत नसतात. पण कवी इथे म्हणतो की हे सगळं करता यायला हवं, सगळं छान छान असायला हवं. पुढचं पॅरा असा आहे. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलो गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. ॲक्च्युली ही सगळ्यात मोठी जखम असते, ती नेहमी घळघळत असते आपल्या आयुष्यामध्ये. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलो गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. विरून जायला हवं सगळं सगळं वाईट मागे खेचणारं, येता होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ. म्हणजे सगळं सगळं वाईट मागे खेचणारं होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ. अत्यंत आदर्शवाद आणि युटोपियन कन्सेप्ट आहे. ओसरलं गच्च दुःख. तर हे आत्महत्येचे विचार जे आहेत त्याशी संबंधित ही कविता आहे. पण तरीही आशावादी आता ही आहे बघा. डोंगराच्या कडेला बसून मी मृत्यूचा विचार केला, घमासान भांडलो आतल्या आत, पण नाही एकवटू शकलो हिंमत झोकून देण्याची. कोणत्याच शिळेवर बसून थांबवू शकलो नाही विचार यातनांचा महाभयंकर वेग. दुःखाच्या सणकीत भटकलो कडे कपारीत, अतिव थकून थकून गेलो तेव्हा उतरलो उरात उकळतं दुःख घेऊन. कित्येक दिवस दुःखाचा भुंगा भिरभिरत राहिला आत बाहेर, तेव्हा वेडेपणाच्या टोकावरून चाललो उतरलो. हळूहळू अवघं बळ एकवटून मनाला पुन्हा पुन्हा समजवून स्वीकारल्या सगळ्या यातना, केला स्वीकार दुःखाचा तेव्हा ओसरलं गच्च दुःख. नितळत गेल्या यातना तेव्हा हिंदकळलो खोलवर धबधब्यासारखा. तर अशा या सगळ्या कन्सेप्ट आहेत, कविता आहेत, छान आहेत. नंतर एक मी उगवून आलो तुझ्यात नव्याने, ही सुद्धा कविता खूप छान आहे. ॲक्च्युली ही कविता सगळ्या पुरुषांनी किंवा आपण असं म्हणू की आपल्या लाईफ पार्टनरसाठी ही कविता आपण डेडिकेट करू शकतो. ती कविता अशी आहे की माझं रागावणं ओरडणं सोडून दे, दिलेलंच आहेस. मी देऊ लागतो तुला सर्वांग सुंदर माझ्यात जे आहे ते. कधीतरी ओलांडू आपण ही चिडचिड आणि चालत जाऊ एकमेकांच्या खोल हृदयात, जिथं दिसेल आपल्याला एकमेकांविषयीची अपार निर्मळता. किती देऊ आणि किती नाही अशी निखळ आरपारता. मी उगवून आलो तुझ्यातून नव्याने, तू माझ्यातल्या आत्मनाशाला जिरवून टाकलंस, जखडून ठेवलंस आतल्या आत, कोसळू दिलं नाहीस. डोक्यातला खणखण कोलाहलातही विमनस्क स्थितीत सहज निघून जाईन या जगातून असं राहू दिलं नाहीस. एक जीवापाड जपावं असं गोड फूल दिलंस, या फुलानं खेचलं मला नेहमीच मरण भयातून त्याच्या इवलुशा मिठीत. माझ्या फुला, माझ्यात जो काही चांगुलपणा विसवला आहेस, आली आहे शुभ्रता दाटून, तुझ्याच व्याकुळ केकावलीने त्याला ठेवलं आहे एकवटून. माझ्या फुला, माझ्यात जो काही चांगुलपणा विसावला आहे, आली आहे शुभ्रता दाटून, तुझ्याच व्याकुळ केकावलीने त्याला ठेवलं आहे एकवटून. तर गाभ्यातला हलकल्लोळ, वाल्मिक विष्णू वाघमारे याच्या सुंदर कविता आहेत. आणि आपण असं म्हणूया की रिसेंट टाईममध्ये जे नवीन कवी येत आहेत त्यांच्यातला अत्यंत संवेदनशील, उत्तम प्रतिमा असलेला आणि उत्तम जगण्याची जाणीव असलेला कवी म्हणजे वाल्मिक आहे.
मला माहिती आहे वाल्मिक स्वतः म्हणतो की प्रेषित सिद्धभट्टीच्या कविता तुम्ही वाचल्या का मॅडम? तर वाचेल मी. इतकं जड एकदम सहन होत नाही, पचत नाही, तेवढी शक्यता नाही. त्यांच्याही कविता वाचेल, पण तुझ्याही कविता खूप सुंदर आहेत. ऑल द बेस्ट.